Yes. सोडून दे तू सोड जा सोड तुझा झाला झाला काम या मॅडम या मॅडम हवाय थोडी कापूरलाच लावा तिकट डिझाईनला लावा त्या मॅडमचा मी टाळ्या वाजल्या बाबा मॅडमच्या मुली भरपूर आलेल्या आज प्रसिद्ध नामवंत असे विख्यात व्याख्याते आदरणीय सन्माननीय माननीय श्री वसंतजी हंकारे सर हे उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम मी या पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पुष्पगुच्छ देऊन शिक्षण बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉक्टर अरविंदजी कोलते सर हे आजचे विख्याते माननीय आदरणीय वसंतजी हंकारे सर यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय वसंतजी हंकारे सर यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करतील. सुधीर बाबा आनंद Hello, 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 very good. Hello, hello, थांब रे. Hello, 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 very good. साब मंगल आहे. सकाळी झाला हे दोन कमी पडले बघ आपल्याला. हॅलो हॅलो चलो हॅलो 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 चला. आवाज येतोय पाठीमागे चला. माता पालक किती आलेत? सब आनंद आहे. चला ओके सब ठीक आहे. इकडं कार्ट्यानो सगळं काय व्यवस्थित आहे ना? मला शिव्या घालाय तयार आहे? नंतर कार्यक्रम झाल्यावर घरी जाऊन मग नंतर आता नाही. सोशल मीडियावर जा तिकडे जा. सकाळी कॉलेजची लेकरं होती जवळजवळ 5 ते 7 हजार लेकरं होती सकाळी कॉलेजची. ती सुद्धा शांत बसली. आता तुम्हाला सुद्धा नियम सांगतो. पहिला नियम सांगून मग सुरू करूया सगळं. आलं का लक्षात? हा ते काही माझे शिक्षक बांधवांना विनंती, काही कॉलेजची पोरं इकडे तिकडे फिरत असतील जर आता त्यांना शांत करायचंय. हा बाकी या पोरांना पहिली सूचना, आता आपलं साऊंडचं सगळं ठरलेलं आहे रे लेकरा, तुला माहिती आहे सगळं. त्यामुळे व्यवस्थित असा हात केला आवाज चढवायचा. चला या इकडे. मी मागे गेलो इकडे गेलो पोरीनं जरा असं टर्न जरा झाला तरी चालतंय, काय हरकत नाही. किंवा मी येत असतो फिरत असतो असू दे. चला दंगा पोरानं अजिबात करायचं नाही. पाठीमाग बसलेली ते 7वी 8वी 9वीची लेकरे, तुम्हाला वाटेल काय मी लय लांब बसलोय पाठीमाग बसलोय आणि मग मी दंगा केला तर चालतो किंवा काय तर असं तसं. काय पोरानो माझा एक नियम आहे. ही 12वीची का तुम्ही? 12वी करेक्ट. सगळ्या पोरांना पहिल्यांदा सांगतोय मी शिक्षक नाही. मी कोणत्याही महाराष्ट्राच्या आणि या राष्ट्राच्या शिक्षण संस्थेत शिकवत नाही. शिक्षकांना नियम आहेत, शिक्षकांना बंधन आहेत. काय आई बापांना नियम घालून दिलाय आणि आपल्या महाराष्ट्र शासनाचा सुद्धा नियम आहे. मुलीनो काय नियम आहे? आमच्या नवसाच्या दिवट्याला अजिबात शाळेत हात लावायचा नाही. आमच्या मुलाला मारायचं नाही. आमचं कार्ट काय वाटेल ते करू दे. तुमची फी मिळते सगळं मिळतं, आमच्या पोराला मारायचं नाही.
बापापेक्षा आईचा लय लाड आहे. 4 वर्ष वटवागुळ पोटाला नव्हतं. गावदेवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं. चड्डी घालता येत नाही, शिंबूड काढता येत नाही, शिला गेलं तर आम्हीच धुतो. पण आमच्या आज्याचा लाडाचं, आजीच्या लाडाचं काय आमच्या पोराला मारायचं नाही. एखाद्या कुठल्या कार्ट्याला माझ्या शिक्षक बांधवानं थोडं जरी मारलं, कार्ट्यानं पळत पळत घराकडे जातात त्या आईकडे, मम्मी मम्मी मला लय मारलं. मम्मी तुझ्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पाऊंड पावडर थापून तरा तरा त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. मी शिक्षक नाही, जर कोणी दंगा केला मध्येच उठ इकडे जा, हळूच मित्रांच्यात उगत हुसहुस हुसहुस बोल, पाठीमागच्यानं असं पुढं अंगावर पड, पुढच्यानं माग असं जर मला काय दिसलं, काय बोलालो एका रपाट्यात चटीवली. काल एकाला रपाटा पडलेला आहे, त्याला दिवाळी तोडून वली आणि मागून कलकत्त्या झेंडवासारखी पिवळी झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायचं, दंगा करायचा नाही अजिबात. हे बाप माझा पाय दुखायला लागला, माझा गुडघा दुखायला लागला, पोरीनं दुखला दुखू दे. आपल्या आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या बदललेल्या आहेत. आपल्यासाठी काम करता करता बापाचा कणा झिजला मोडला, पण आपला बाप आपल्यासाठी वाघासारखा लढला. लक्षात घ्या, कारण माझी पोरं शिकतायत म्हणून. आपल्या बापानं आपल्या किडन्या विकल्या, किडन्या. एक उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता, उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा होता. बापाकडे पैसे नव्हतं, बापानं किडनी विकली. बापानं किडनी विकली. 4 वर्षानंतर बाप ICU मध्ये होता. त्यावेळेला त्या पोराला कळालं आज माझं शिक्षण पूर्ण होतंय, पण यासाठी माझ्या बापानं बलिदान दिलं. साला आपली किडनी विकली. एका किडनीवरती आपला बाप जगत होता. तो बाप सांगण्यासाठी मी पोरांना आलोय, लक्षात घ्या. त्यामुळं त्रास झाला. एक वरचं 12चं ऊन आहे, थोडस गरम होईल, पण हा मंडप आहे बघ. पण शेतामध्ये काम करत असताना बापाच्या डोक्यावर कधी मंडप नसतो पोरी. आपला बाप आपल्यासाठी या भर 12च्या उन्हात तापतो. आज तो बाप ऐकून घेण्यासाठी थोडं गरम झालं, थोडं अस्वस्थ झालं, 72 काळजामध्ये पेरून घेऊन जायचा. ती माऊली जिचं नाव आई, ती उद्योग करण्यासाठी तासन तास आम्ही बसलो. आज आई बापासाठी 1 तास द्यायचा. नाही पटणार माझे विचार, नाही पटणार. मला शिव्या घालाव्याशा वाटतील. बापाला आईला पायाखाली घेता, अगदी तसं मला सुद्धा पायाखाली घ्यावंसं वाटेल. घ्या, तुमचा अधिकार आहे. पण मी काय सांगतो अगोदर 1 तास मी ऐकून घ्या. लक्षात घ्या, तो बाप सांगण्यासाठी आलं. लक्षात, इथं काही माता भगिनी आल्या असतील, बिंदास येणारा 1 तास मस्त आनंदामध्ये एकदम फर्स्ट क्लास आला. हसाय बिंदास हसायचं. हसायला काही पैसे द्यावे लागतात का? जे काही पैसे द्यायचे खचरे सरांनी मला मागच्याच महिन्यात दिले. माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले. मुलांना शिकवून तुम्हाला एक कसतर होतंय. आज मुक्त व्हा. हसता हसता शेजारीला टाळी द्या, पडली तरी पडू दे, पण तुम्ही घराकडे हसत जावा. कारण तुम्ही आनंदी तर आमचं कुटुंब आनंदी. लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही आनंदी पाहिजे. आलं का लक्षात? आळस द्यावा वाटला पोरांनो, थोडक्यात द्या. आळस आहे, माणूस आहे, आळस येतो बस. त्याच्यापेक्षा जरा जिभा काढून जनावरासारखं माझ्या समोर काय करायचं नाही. मोबाईल वरती कोणी बघत बसायचं नाही. लागली तहान उगाच उठला पाणी प्यायला गेला जायचं नाही. आपला बाप आपली आई अगदी एक तहान भूक हरपून आपल्यासाठी तिनं मेहनत. चला, सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेट जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी, विजापूरच्या दातला समोराने मोठपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेगवंश परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकावणारी, कल्याणच्या मुल्ला अहमेद सुभेदाराची सोन किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणबोर
पुरुष समर्पणशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री विचार बीड प्रेरणा बीड म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिव महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई कमो आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांना अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या जमलेल्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या मातानं माझ्या पितानं माझ्या गुरुवर्यानं माझ्या गुरुमाऊलीनं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजचा आजचं हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठेतरी आमच्या मधला माणूस आणि माणूस हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज ही 3 वर्षाच्या माझ्या लेकीवर अत्याचार होतो 17-18 वर्षाच्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घातला जातो आज ही 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करत आई बाबानं मोबाईल नाही दिला म्हणून आमची लेकरं आत्महत्या करू लागली छोट्याच्या संकटासमोर ही माती कोणाची याचा अगोदर तुला आहे बघ पोरा विसर पडला बघ तुला जाणीव करून देतो बघ ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजाची हे पोरा कोण छत्रपती शिवाजी राजा कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरानो या राजाच्या मातीमध्ये आज ही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का आज ही 17-18 वर्षाचा पोरगा व्यसनाच्या विळख्यामध्ये का कशासाठी कारण लक्षात घ्या विसरू लागला तुम्ही तुमचं अस्तित्व म्हणून आज तुझ्या समोर उभाय पोरा आजचं कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास लक्षात घे आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मी वाढलो ज्या मातीमध्ये मी घडलो ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातीसाठी मी काय केलं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊ जिजाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवानी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला पोरानो त्या सर्वांची नावं माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जयकार झाला पण बेंबीच्या देठापासून झाला नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला आमची कृतज्ञता कळते आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि असा जय जयकार झाला पाहिजे हा सारा आसमंत आज दुमदुमून गेला पाहिजे लेकरा हा 1 तास परिवर्तनशील परिवर्तनवादी तुझ्या आयुष्यातला ठरला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या माझ्या लेकरांनो आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कणा ताट ठेवायचा आणि असा जय जयकार अखंड या बुलढाणा जिल्ह्यानं नव्हे तर महाराष्ट्रानं आज आपल्या या मातीतला जय जयकार बघितला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी पाठीचा कणा ताटून बेंबीच्या देठापासून जय जयकार झाला पाहिजे खुर्चीवर बसलेले तुम्ही काय लग्नाला का साखरपुड्याला आलाय
काय तांदूळ टाकताय आमच्यावर द्या वाजवून एखादं. कृष्णामाईला देतो घरातलं सोडून. सगळ्यांनी जे जे ऐकतात सगळ्यांनी जय जयकार करायचा. नाहीतर मी कसा जय म्हणू, आय म डॉक्टर आहे, आय म पीएचडी होल्डर आहे, आम्ही मरशील फुकट बीपी होण. अजिबात ते सगळं चुलीत घालत एका तासासाठी आणि मस्त बिंदात बस. मी कसं आहे मग तसंच मर. हा चला सगळ्यांनी जय करायचा राष्ट्राचा जोरात लेकीनो कार्ट्यानो. असं नाही जय असं नाही, मारीन मार जोरात दंगा झाला पाहिजे, जय जयकार जोरात झाला पाहिजे. हा चला हा कॅमेरे सगळे रे लेकरांनो एकदम फर्स्ट क्लास कॅमेरा. हा बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती काल सत्र हनुमान के बजरंग बली के जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात आहे. हात खाली घ्या माझ्या लेकीनं. बघा आता एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, मैत्रिणीकडे बघा लवकर कसं चेहऱ्यावर तेज आलं. एवढी वर्ष नुसती तुकार फेरेन लावली थापली, काय उपयोग झाला का? पोत पोत पाऊंड पावडर मारली, काय उपयोग झाला नाही. पण आज नसतं माझ्या राजाचं राष्ट्राचं नाव मुखावाने तुम्ही पण हळूच घेऊन लावली. बहिणीची बघा कसा दिसतोय, तुकार ते तुकार राहिलं, एक पण गोर झालं नाही. पण आज माझ्या राजाचं नाव मुखावाला कसा तेज आलं माझ्या पोरीनं. आता टना टना उड्या मारत. काय जायचंय का कुठं उठून? नाही ना, काय प्रॉब्लेम आहे काय? आता सांगा लवकर. नाही ना, चला ऐक ऐक ऐक. आज फक्त माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं तेज आलं. आता पळत पळत आज घरी जायचं, असंच टना टना उड्या मारत. ऐक टना टना शाळा संपली. रोज जाता पण कसं जाता ग? पाठीवर दप्तर ती 50 किलोच. त्यात मैत्रिणींची चर्चा, याला काय गणित शिकवा येत नाही, त्याचं काय भूगोल कळत नाही, आमचं मुख्याध्यापक तर मध्येच येत नाही फुसफुस. आम्हाला काय 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 करता का कार्ट्या. आणि त्यात आणि हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही. मी तर कालच त्याला पाठवला, माझं त्याच्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, त्या आयसीयू मध्ये ऍडमिट झालं एक कार्ट्यानं. पण आज तसं जायचं नाही. आज टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरात शिरलं रे शिरलं, मम्मी पुढे आले राहिले, मम्मीकडे बघायचं, नाच करायचा, मम्मी आय लव्ह यू मग करायचा. मम्मीच्या गालाचा एक मुका घ्यायचा. मम्मी दान करून खाली पडली पाहिजे. मम्मी खाली पडली रे पडली, पप्पा पुढे आला, पप्पाला धरायचं, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. पप्पी आय लव्ह यू म्हणायचं, मग 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 करायचा. आई बाप गाडा गाडा लोळला पाहिजे. अगोदर खर्चे सरांना फोन केला पाहिजे, नेमकं शाळेत आणलं होतं काय. आमचं लेकरू आज आनंदाने उड्या मारत आलंय. एवढ्या आनंदात आज सगळ्या लेकरांनी घरी जायचं. आणि सगळ्या जमलेल्या गुरु माऊलीनं तुम्हाला पण सांगतोय, सगळे कोट घालून बसलेले, सगळे सगळे इनशर्ट केलेले सगळ्यांना सांगतोय. आणि आलेल्या माझ्या माता बालकांना तुम्ही पण टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढे आले, कसं करता मला खरं सांगा. तिथूनच तुमच्या आयुष्याची सुरुवात होते. सासू पुढे आली की नुसता बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं तिला फुसफुस 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 फुस करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारी माझ्या बोकंडी आणून ठेवल्या नागपुरात, तिला इकडं पाठव तिकडं काय काय करता का माझ्या मातानं. तसं करायचं नाही. आज टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. सासू पुढे आले, सासूकडे बघायचं, नाच करायचं, आत्या मग करायचा. म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली, तिला सोडायची नाही. लई दिवसानं सापडलेली आहे, तिला धरायचं आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. नात्या मग 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 करायचा. म्हातारी गडागडा लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे, फोन लावून लवकर घराकडे ये बाबा, तुझी बायको शाळेत गेली, आज काय येण्यासारखीच करायला लागल्या. माझा एक गाल सुजवला, दुसऱ्या गालाचं 50 मुकं घेतले, सगळी लिपस्टिक माझ्या गालाला लागली, लवकर ये, माझा जीव जाईल. पौर्णिमा संपूर्ण आठवडा झाला ना, आज हिच्या अंगात आले. नवरा आला राहिला, नवऱ्याकडे बघायचं, नाच करायचा, यस माय डार्लिंग आय लव्ह यू मग करायचं. नवऱ्याने तर कोलांटी उडी मारूनच खाली पडला पाहिजे. आणि खर्चे सरांना म्हणला पाहिजे, महिन्यात नाही एकदा वसंतरावांना बोलव जावा, आमच्या घरात आज आनंदी आनंद आहे. एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं. हा सकाळचे जवळजवळ 7-8 हजार लेकर आता आनंदात गेल्यात. तुम्ही पण आनंदात जायचं. आणि लक्षात घ्या, या ब्रह्मांडातला सगळ्यात आनंदी माणूस कोण असाल
तर हा वसंत हंकारे 20 लटलटायला लागतात, कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्याने पाडली, कीर्तनकारांच्या तोंडाला तर ठेस आणला या कार्ट्याने. शिक्षक तर घड्याळ लावून बसतय शाळेत, कार्ट घरला कधी जातय, आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट शाळेला कधी जातय. मे महिना त्या आईला नको वाटतो, कारण 24 तास तिच्या बोकांडी कार्ट असते. एक मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला कोकणात आपला कार्यक्रम होता, मस्त असा नटून थटून मी असा बसलेलो होतो, आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं, माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते, सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं, माते भगिनी कोणतं ग तुझं युनिट? तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, इयत्ता 1 ते 4 माझं युनिट, आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं पाय हतरदर कापायला लागलं. मी म्हणलं, माते एक काम कर, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस, आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? माग म्हणल्यावर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे, माझ्या माग बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट कार्टी लांब बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं, आणि जर का कार्ट्याने दंगा केला मग मेला मेला मेला. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालायक, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला व्याक करून गेलं. म्हणलं, मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियावरती फक्त वसंत हंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. असाच उभा असतो खुर्चीवरती आणि लेकरांच्या छाताडावरती तांडव करत, आई बाप राष्ट्र आणि धर्म ऐक महामानव त्यांच्या काळजावरती मी पेरत असतो. एक लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवर मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खाल्लं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर बाईला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं, वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणलं, हळूच पाठीमागं हात लावला, मग ते तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं, नालायका कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतंय, कसं फसवलं, कबाड घोडेल म्हणलं तुझी. असली माझी राष्ट्राची एक प्रेमळ कार्टी. एक तर एका आईच्या मांडीवर बसलं होतं, ती माऊली माझ्या शेजारी बसली होती. 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट होतं, दिसायला एवढं सुंदर होतं, म्हणलं नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गाला थस करून हसायचं, आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवर उभं राहिलेलं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणलं, मला लय भारी वाटलं. म्हणलं, या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा त्या लेकराकडे बघितलं आणि म्हणलं, काय रे माझ्या पिल्ल्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच वरडलं, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं, जसं आईनं तोंड दाबून धरलं. मी उठलो, म्हणलं, का ग माते, एवढा सुंदर माझा हा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय. तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या हा गप्प खाली बसेस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या पोरानो, एक हा होता थोडा विनोदबाद, हे होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण तुझ्या मनाचं मनोरंजन करायला आज मी तुझ्या समोर उभा आहे का? नाही बघ माझ्या लेकी, हे माझ्या लेकरा, महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. हे महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा रे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, मग कोणता देव जागवा? अंतरीचा देव. याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कळ्या कळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासात हे प्रकारे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवड्या कळ्या. कोणत्या कवड्या कळ्या? या महाराष्ट्राच्या, या राष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवड्या कळ्या.
पाहते तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवांनी, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. 8वी 9वीची लेक आई बापाच्या तोंडावर थुंकून निघून चालली. 16-17 वर्षाचा पोरगा आत्महत्या करू लागलं. पोरांच्या हातामध्ये गांजा येऊ लागले, पोरांच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला. हत्तीसारखा बाप या राष्ट्रामध्ये झुकू लागला. पडद्यावरचे बेगडी नायक तुमचे आदर्श झाले, आणि ज्या आई बापाने तुम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. वसंत हंकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता का म्हणे बघ. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता का म्हणे. आज आलंय तर माणुसकीची ठिणगी तुझ्या काळजामध्ये टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. आई नावाचा तो मायेचा महासागर तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे माझ्या लेकरा. आज पळत पळत घरी जायचं रे. तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय किती वर्षाचं असू दे, आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही पोरा. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज पळत पळत घरी जायचं बघ लेकरा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारायचा आहे, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास, आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या बाई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत जायचं त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आई वडिला विचाराल, टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल ती माऊली. कारण पोरीनो, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास सोडलाय पुरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास सोडलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, आणि समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. ज्या लेकराला 9 महिने साहेब मी या उदरामध्ये ठेवलं साहेब, प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाच हे लेकरू माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येत, आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते. हे लेकरू मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब, पण माझ्या लेकराला वाचवा साहेब, माझ्या लेकराला वाचवा. याच आईला आम्ही म्हणतो, तुला काय कळतं माँ, तुम्हें कुछ नहीं समझता है, तुम चुप बैठो, तुम्हारा जमाना अलग था, हमारा जमाना अलग है, जितना हम कहते हैं उतना करो. इसी माँ को हम कहते हैं तुम्हें क्या समझता है, बहुत कुछ समझता है मेरे बच्चों, इस माँ को बहुत कुछ समझता है. म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं पोरांनो, 3 वेळचं अन्न. 5 वाजता माझं लेकरू घरी येणार आहे, म्हणून 4:30 वाजता आल्या अन्न तयार असतं पुरा. 103 ताप, 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी ती डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसत, माझं लेकरू उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडले. पोरानो, उसी माँ को आप कहते हो यू डोंट नो एनीथिंग, डोंट टॉक विथ मी. त्या आईला तुम्ही लाचार केलं पोरानो. हे बघ, जगातला सगळ्यात मोठा शिक्षण माझ्या लेकरा, सगळ्यात मोठं शिक्षण ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल पोरा, आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल, अगर तुम्हारे दोनों कानों को अगर किसी ने
भारत आला असल चिल्ला चिल्ला कर, सारी दुनिया को अगर किसी ने कहा होगा तुम्हें इन दोनों हथेलियों पर किसी ने अगर उठाया होगा तो उस शख्स का नाम बाप है बाप. बोला तो आई बाप ऐकण्यासाठी आज आम्ही एक तास शांत बसू शकत नाही, एवढे नामर्द आणि शंडामे होऊ लागलो. एक पडद्यावरचा नायक आम्हाला आमचा आदर्श वाटू लागला, पण जो आई बाप आमच्यासाठी साला झिजला लढला तो आई बाप तुमचा दुश्मन होऊ लागला. या 21व्या शतकामध्ये म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे पोरांनो. एक पोरी, तुला दिलेली आई बापाने तुझी ओळख तू विसरू लागलीस वाघ. छत्रपतींनी माझ्या बाबासाहेबांनी या महामानवाने दिलेली तुला तुझी ओळख तू विसरू लागलीस. म्हणून एखादा हरामखोर एक तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ पोरी. हे टुक्कार कोणीतरी तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो पोरी. तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. तुझ्या आई हो गई 25 लड़कियां, यहाँ से लापता हो गई 100 लड़कियां, कहाँ जाती है मेरे बच्चों. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज द ट्रांसफॉर्मेशन. ये कोई लेक्चर नहीं है, ये है बदल, ये है परिवर्तन. आज होना चाहिए वही परिवर्तन तुम्हारे अंदर है, तुम्हारे दिल में है, तुम्हारे दिल से अंदर से आवाज आनी चाहिए. मेरा बाप, मेरी माँ, मेरा राष्ट्र. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. तुला तुझी ओळख तयार करून देता बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ. एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बाग आहे, सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या पोरीनं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली माझी फातिमा शेख. म्हणून या राष्ट्राच्या रस्त्यावर अनेक फातिमा दिसू लागल्या पोरीनं. ती सावित्री माई आणि ती फातिमा ताई म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हराम खरकुत्र्याने यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं. तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, मिक्सर मध्ये घालून तुला बारीक करावं. पोरी एवढी स्वस्त नाहीस बाग. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बाग. ही ओळख कधी विसरू नका बाग. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण आई बापाची आणि बापाचा चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही रे पोरा. बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, त्या बापानं जगायचं कसं. त्या बापाने ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला बघ पोरा. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू का दिल में है. मृत्यूच्या दारात राम ने एक शेर को जन्म दिया है. बेटे रोना नहीं, अपने वतन के लिए हंसते हंसते बस के तक पर चढ़ जाना बेटे. त्याला राम प्रसाद बिस्मिल्लाह आपल्या आईला म्हणतात हो, अगला जन्म मैं तेरे ही कोख से लेना चाहता हूँ. अगला जन्म मैं तेरे ही कोख से लेना चाहता हूँ और इन अंग्रेजों के खिलाफ वापस मेरी जंग जारी रखना चाहता हूँ. माँ पुरानो मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे उभे आहेत. औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि झुकणार नाही. कारण मला माझा बाप कळा दिलाय, मला माझं स्वराज्य कळा दिलाय. कोणीतरी बेगडी नायक येतो आहे, कोणीतरी बेगडी नायक येतो आणि तुम्हाला म्हणतो तुमच्या हातामध्ये 3 पाणी देतो. पुरानो रमी खेलो, आओ महाराज
जमी खेळलो हे पोरानो. पडद्यावरचा नायक तुमचा आदर्श झाला आणि घरातला आई बाप तुम्हाला तुमचा दुश्मन वाटू लागला, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरानो, आईला पहिला प्रश्न विचारला होता ना रे माझ्या लेकरा, हे आई तुला किती वेदना होतात? पोरा आज पळत पळत जायचं बघ, जास्त वेळ तुझा घेत नाही बघ, घड्याळची फक्त 20 मिनिटं बघ. हे पळत पळत घरी जायचं बघ माझ्या लेकरा. आणि त्या आता आईला दुसरा प्रश्न विचारायचा. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? त्या आईला आता दुसरा प्रश्न का विचारायचा? सांगतो बघ पोरा तुला, तुला सांगतो बघ माझ्या लेकरा, कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे या राष्ट्राचा अध्यात्म. हे पुरीला 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. हे पोरा, या आई गुगल तुला सांगणार नाही बघ, आज तुझ्या समोर छत्रपतीच्या आशीर्वादाने आई बाबाची वेदना तुला हाय समजावून सांगतो बघ पोरी. 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षता पडल्या पोरी, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, सगळं घरदार एका क्षणात तिनं सोडून दिलं. आणि पोरानो, कशाचाही विचार त्यानंतर सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. हे पोरानो, आईचं नाव आहे, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत जायचं बघ पोरा, आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, आई गा. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. आई माझा वय 1 वर्षाचा होता बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता आई तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई, का? तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे कोणाला हो एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. त्याचं करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हंबरडा फोडेल बघ तुझी माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तिची माऊली. तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ, तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पडणार होते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. आता शिकून मोठा झाला, पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला. तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा पण तिला घास भरवणारा फाटक्या कपड्यावरचा तो बिचारा गरीब बाप तिच्या डोक्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा शाळेसाठी चढवणारी ती आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल, तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे बोरे तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, 1 साल की तुझे तुझे उठा देती मैं और लेके जाती दादा कहा लेके जाती ती. पण पोरे आता 25 वर्ष उलटून गेली, आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. नहीं जाती हूँ मैं मेरे मायके, 2-2 साल गुजर जाते हैं लेकिन मेरे मायके मैं नहीं जाती. कारण आहे पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला, एक ही पहिला हफ्ता गया, 1 महीना गया, तेरे पिता के सामने मैं रोने लगी, फुट फुट कर रोने लगी. सुनिए जी, मुझे याद आती है मेरी माँ की, मुझे याद आती है मेरे अब्बू की, मुझे याद आती है. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. डोळ्यासमोर रोज आई बाप दिसत होता, रोज मेरे आंखों के सामने मेरी माँ दिखती थी, मेरे आंखों
आंखों के सामने मेरा अब्बू दिखता था। नहीं नहीं, उनकी किंमत समझ में नहीं आई, उनकी किंमत समझ में नहीं आई। नको तसं मी आईला बोलत होते, नको तसं मी बापाला बोलत होती। आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, नाही कळाली। अहो अहो, जाऊ का हो, एकदा जाऊ का, एकदा आईला भेटून येऊ का, एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? सांगा ना हो, सांगा, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत। हे बरे, माझ्या डोळ्यातल्या अश्रुरांनी माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटी पुरतं पैसा माझ्या हातावर ठेवत होता। हो पोरी, एसटी पुरतच पैसा ठेवत होता बघ, कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला बघू नको पोरी। त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ, त्यावेळेला जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ। तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जाओ जाओ जाओ, जाकर तुम मिलके आओ, तुम्हारे बाप और तुम्हारे अब्बू को, लेकिन सुनो सुनो जी, पहली बार जा रही हूँ इसलिए मैं भेज रहा हूँ। बार बार अगर जाओगी तो उधर ही रहना है, वापस यहाँ नहीं आना है। पुरी, एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती। काही करावं मला कळत नव्हतं बघ। तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटीतून खाली उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते बघ। कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते। कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते। कधी एकदाच माझं ते लहान लेकरं अक्का अक्का करत माझ्या समोर येतं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते। घेत होते बाग, एसटी मध्ये मी बसत होते बाग, एसटी माझ्या माहेरी येत होते बाग, एसटीतून खाली मी उतरत होते बाग, घराच्या दिशेने मी धावत होते बाग। माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी। सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे। कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ। 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते। आबा आबा, अब्बू कल आपको स्कूल बुलाया, अब्बू हमारे गणित के शिक्षक है, अब्बू हमारे प्रिंसिपल है, अब्बू उन्होंने आपको बुलाया, अब्बू। माझा बाप मला जवळ घेत होता, माझा बाप मला जवळ घेत होता, माझ्या गालावरून हात फिरवत होता आणि मला म्हणत होता, कार्टे मेरे का काही मी अजून अभी मैं जिंदा हूँ, क्यों चिल्ला रही हो, आऊंगा कल तुम्हारे स्कूल में आता हूँ, मिलता हूँ, तुम्हें जो चाहिए मैं लेके देता हूँ, जिंदा हूँ मैं, जिंदा हूँ। पुरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बाग, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होती बाग, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बाग। माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी, घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा। आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच, आबा हे हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी। आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा अब सब कुछ अच्छा है, अब्बू अच्छा खानदान देखकर आपने मुझे वहां भेजा ना, अब्बू सब कुछ ठीक है। तुमची आठवण आली, आपकी याद आई, इसीलिए मैं आई हूँ अब्बू, आंखों के सामने आप ही दिखते हो, सपनों में आप आते हो अब्बू, सपनों में आप आते हो, इसलिए आई हूँ मैं, इसलिए आई हूँ। हे पुरी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली। माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात। जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जसा माझा बाप आला
अगदी तशीच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. हे माझी माऊली माझ्या जवळ यायची. हे माझी माऊली माझ्या जवळ यायची. हे तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची. हे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग. हे आणि गाल पुढं केलं केलं. हे गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुख घेत आपल्या आठी बोटा माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडून माझी आई मला म्हणायची, पोरे चले की ग घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पुरी. चाल घरात. तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. तुझ्यासाठी झुरणारा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी, कधी बघितला नव्हता. चाल घरात आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरे. चाल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ. 25 वर्ष आता उलटून गेले आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 साल के बाद जब मैं मेरे मायके जाती हूँ, मकान वही है. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे पुरी. घर तेच आहे, अंगण ही तेच. बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये. मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली मला आता त्या घरात दिसत नाही. 2 कदम आगे बढ़ाकर जब मैं अपने घर में जाती हूँ ना अंदर, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग पोरी, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझ सर्र करत पोरी. काळीज माझ सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना थोडस तेल असत तर किती बरं झालं असत. बाप जीवंत असताना जब मेरा अब्बू जिंदा था उस वक्त मेरे अब्बू का अगर मैं गले लगाती तो कितना अच्छा हो जाता, कितना अच्छा हो जाता. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा, असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवात एक एक घास भरवात ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात या बरं झालं असतं.
लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. एका गावाला नाही, या नागपूर सारख्या शहराला मी या क्षणाला पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस का पुरी, पुरी कशी? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक्क नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो द बिगेस्ट एजुकेशन, सबसे बड़ा ज्ञान इस दुनिया का है तेरे सामने मैं आज रखता हूँ और मैं यहाँ रुकता हूँ मेरे बच्चों. जगातला सगळ्यात मोठं शिक्षण, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालाय ग, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, हे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला पोरा, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोराला उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पुरी. म्हणून तुला सांगतोय पोरा, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे पुरीनो, त्या बापाची टाच कधी हातात टाचला पुरी. 100 भेगा पडल्या, 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला पोरी. 100 भेगा, पण तुझ्या टाचला एक भेग सुद्धा पडू दिली नाही ग. पाठीच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असताना ग पोरीनं, तेव्हा तुझा बाप याच नागपूरच्या कडाक्याच्या थंडीत कुठेतरी काम करत असतो. कुठल्या तर ट्रक मधली पोती उचलून दुसऱ्या ट्रक मध्ये टाकत हमाली करत असतो. कारण माझं लेकरू शिकतय, माझं पोरग शिकतय. त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? अरे IPL च्या रना मोजत बसला रे पोरानं तुम्ही, IPL च्या रना मोजत बसला. पडद्यावर येऊन सांगतो विमल खाव, गुटखा खाव, त्याला तुम्ही आदर्श मानू लागला पोरानो. पण तुझ्या जन्मापासून तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या याचा हिसाब मात्र पोरा तू ठेवलास का रे पोरा? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. दुसऱ्याकडे बोट दाखवून हसायला खूप सोपं आहे हरामखोरानो, नालायकानो. पण बापाची वेदना समजावून घेणं, बापाच्या डोळ्यातला अश्रू पुसणं खूप अवघड आहे रे. लाज वाटली पाहिजे आम्हाला या 21व्या शतकामध्ये. जे आम्हाला विमल आणि गुटखा खा म्हणून सांगतात ते आमचे आदर्श झाले आणि तुमच्यासाठी टाचा झिजवणारा बाप मात्र तुमचा दुश्मन होऊ लागला नालायकानो. आज एक काम करायचा,
पळत पळत घरी जायचं बघ माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचं आणि आज एक काम करायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारलेस, आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही माझ्या पोरानं. हे पळत पळत आज घरी जायचं बघ. आईला 2 प्रश्न विचारले, आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही. हे पळत पळत घरी जायचं, बापाची वाट बघायची बघ पोरा, बापाची वाट बघायची. हे आई तुला विचारेल क्या हो गया किसकी राह देख रहे हो. हे मेरे पिता का इंतजार मैं कर रहा हूं, मैं कर रही हूं. हे आज बापाची वाट घरी बघायची बघ. 7 वाजले अजून बाप आला नाही, 8 वाजले अजून बाप आला नाही, रात्रीच्या 9 वाजले. आला बा, एकच काम करायचं पोरानं. हे आला बा, एकच काम करायचं. सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची बरा. हे सगळी जळमट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत पळत जायचं बघ. आणि बोलले पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा तुम्ही जेव्हा येत होता पळत पळत येऊन आईची तक्रार, पप्पा पळत पळत येऊन आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती. पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, मला अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाच्या दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी वाघिणीसारखी मी तुमच्या समोर येत होती पप्पा, अगदी वाघिणीसारखी मी तुमच्या समोर येत होती पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. पप्पा आईनं मला मारलं पप्पा आईनं मला मारलं पप्पा तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला होती. माझा घोडा म्हणून अंगणभर मी तुम्हाला फिरवत होती पप्पा पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा, पोत म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा, तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती. पप्पा रात्रीची मला भीती वाटते हो पप्पा रात्रीची मला भीती वाटते पप्पा रात्रीची मला भीती वाटते हो पप्पा म्हणून मी आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा तर तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी कॉलेजला जाते पप्पा, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा. पण आज गेली होती पप्पा शाळेमध्ये, आज गेली होती पप्पा आणि शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली मी पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मिठी मारते. हे पोरानं आज पळत पळत घरी जायचं बाप, हे पळत पळत घरी जायचं आणि आपल्या बापाला कडकडून मिठी मारायचे, कारण बापाची किंमत त्या पोराला विचारा, हे बापाची किंमत त्या पोराला विचारा, बापाची किंमत त्या पोराला विचारा. हे ज्याच्या आश्रमामध्ये जायचं, हे या नागपूरच्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं, हे या बुलढाण्याच्या एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं. 4-5 वर्षाचं पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला घास भरवला नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलं, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखात एखादा घास भरवत, माझ्या गालावरून हात फिरवत मला कोण म्हणेल का मीच तुझी आई आहे रे, मीच तुझा बाप आहे. कशी दिसत असेल माझी आई, कसा असेल माझा बाप, रोज वाट बघतोय. हे पोरानं बाबाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ पोरा. हे ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे, त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पोरानो, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो पोरानो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते पोरानो. एखाद्या मागण्या कपड्याला जरी हात घातला, पोरा आईची शपथ घेऊन सांगतो, लांबून आवाज येतो बघ बापाचा, हे दाद्या आवडलाय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो, चल उचल. अरे घर सोडतानाच तुझ्या आईनं मला सांगितलंय, हे माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे हो, घ्या आपल्या पोराला शर्ट घ्या, काय हवं ते घेऊन द्या, ही दागिने विका, घाण ठेवा. हे पोरा बापाची किंमत त्या पोराला विचार. हे बाबा हे ती सगळी कपडे तुमची होतात, अंगावर घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, हे आणि बेना बापाचा पोरगा
कुठल्या तर झाडाखाली उभा असते तो साला. माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असती. ते पोरगं डोळे भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, पळत पळत घरी जाता, आपल्या आईच्या गाड्यामध्ये पडतं आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं, या आया आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे. आय मला आय मला मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप रडू नको, रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतात, ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाबा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा दिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही. वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडत होत्या पोरा. प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग, गप रडू नको. 2 दिवसांना येणार आहेत माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपले माँ की आंखों में जो आंसू आए हैं वो आंसू पूछते पूछते अपने माँ को कहता है, माँ तुम रो मत माँ, रोना नहीं माँ, माँ रोना नहीं, आपको रोना नहीं माँ, रो मत माँ. अगर आपको कुछ हो जाएगा तो मैं कहाँ जाऊँ माँ, कहाँ जाऊँ. अगर आपको कुछ हो जाएगा अम्मी तो मैं जीऊंगा कैसे. पुन्हा जर काय झालं तर मी जायचं कुठं आई. आपल्या आईच्या डोळ्यात डोळ्यातला अश्रू पुसत ते पोरग आपल्या आईला म्हणत, आई मी शिकणार आहे, मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार आहे. प्रत्येक सणाला नाही आहे, प्रत्येक दिवसाला मी तुझ्या अंगावर नवीन कपडा चढवणार आहे, एवढा मी शिकणार आहे. आणि आम्ही एवढे हरामखोर झालो, आई बाप सांगताना आम्ही हसतो. आम्ही एवढे नालायक हरामी सारखं वागायला लागलो. त्या पडद्यावरच्या नायकांची सिनेमे बघून टाळ्या वाजवायला लागलो. कोणी आई बाप सांगत असला तर आम्ही एकमेकाला डिवचून हसतो. एवढं निर्लज्ज हरामखोर आम्ही होऊ लागलो. आणि मला ट्रोल करता मी शिव्या घालतो म्हणून. अरे नालायक, निदान आई बाप सांगत असताना जो हसतो, लाज वाटली पाहिजे रे. आज अंगावर आपला कपडा अंडरवेअर आहे ना, ती पण आपल्या आई बापामुळे याची जाणीव असू दे. नालायकानं टुक्कार सारखं हसू नका रे हरामखोरानो. लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज. आणि एखादा मावा आणि गुटखा खा म्हणून सांगणारा येतो ना, तर त्याला सेलिब्रिटी आणि समजून त्याच्या मागे कुत्र्यासारखं फिरता आणि घरातल्या बापावर थुकता. जो बाप सांगायला येतो तर मित्रांना दिवसून हसता आणि म्हणा हा माणूस येतो म्हणून आम्हाला शिव्या घालतो. अरे तुमच्या जिंदगीवर हातामध्ये मोबाईल आणून ठेवतो तेव्हा त्या बापाला बघू नका. शाळेची फी भरायला येतो तेव्हा त्या बापाला बघू नका. बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं हसणाऱ्यानो. आणि आई बाप सांगितल्यानंतर ज्यांना हसायला येतो त्यांनी ऐका. बापाला कधी बघायचं? रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते साला, पण तुमच्या अंगावर नवीन. आणि त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे, बाप. बाप आहे. तो येतो विमल खाओ, गुटखा खाओ, माणिकचंद खाओ, आओ रमी खेलो, शराब का ग्लास कैसे उठाता है वो तुम्हें सिखाता है और उसके लिए ताली बजाते हैं.
और बाप कहता है बच्चे जान भी जाएगी, शेर है तू, व्यसन नहीं करना है, उस बाप को कहते हो चुप रहे तू। अरे 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 अरे, एवढे शंडाने नामर्दाने बाप तेव्हा मरतो पोरानं। हे बघ, मला महाराष्ट्रात खूप ट्रोल करतात आणि मी कोणाला भीत नाही बघ। मी शिव्या घालतो, मी पोरांना मारतो, मी पोरांना ओरडतो। अरे माझ्या राष्ट्राची संपत्ती तुम्ही हातर पोरानो। हे बघ, 3-3 वर्षाच्या लेकीच्या डोक्यात दगड घालणारे काही हरामी आणि कुत्रे तयार झाले बघ पोरानो। कारण तुम्ही व्यसनाधीन होऊ लागला, तुमच्या हातावरती मावा गुटखा येऊ लागला, तुम्ही शंड होऊ लागला, आमच्या लेकीचे तुकडे होऊ लागले पोरानो। 3 वर्षाच्या पोरीच्या डोक्यात दगड घालणाऱ्याला मी हरामी आणि कुत्रा म्हणतो। आणि तू माझा वाघ आहेस, या लेकी वाचल्या पाहिजे, त्याने लेकीच्या पाठीशी तुला उभं राहायचं पोरा। ही ताकद तुझ्यात आहे। सगळ्यात मोठा तुझा देव तुझा बाप आहे आणि सगळ्यात मोठा आहे तुला जपणारा नायक आणि डॉन पण साला तुझा बापच आहे पोरा। बाप त्या बापाला जेव्हा पोलीस स्टेशनला उभं करतात तेव्हा बाप मरतो बघ। तो बाप जेव्हा पोलीस सांगतात पोरग गांजा पित, पोरग दारू पित, पोरग रस्त्यावरती धिंगाणा घालत, तेव्हा बाप मरतो बघ पुरा। 2 तासांना उतारणार व्यसन शंडानी नामर्द करतात रे। हे नीट ऐक, 2 तासांना पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा म्हणून माझ्या उशाला येऊन बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100-200 रुपये देता का हो पप्पा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा, मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा। आईला सांगू नका पप्पा, आई मला ओरडती पप्पा, बापानं तुझा लय लाड केला, बापाकडून तू लय पैसे घेतीस पप्पा। आईला सांगणार असाल तर मला नको तुमचं पैसे म्हणून माझ्या समोरून फिरणार रुसून माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही, आता कोणाला सांगू। आपल्या दोघातल्या गोष्टी कधी मी आईला सांगितले का 200 रुपये काय होत है, 500 रुपये ले लो जाओ, और जो भी बच्चे हुए हैं अपने पास ही रखना, अपने पास ही रखना मेरी बेटी। तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो पोरी, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी। तुझी आई म्हणते अहो अहो, डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते अगं साबण गेला का डोळ्यात, पोरा साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्या बहिणीसाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडला पोरा। तुला पण नाही कळलं, 12:30 तांदूळ आहे साला, नटून थटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बोहल्यावरती तुम्ही उभे बोहल्यावरती येत आहे, तो आशीर्वाद घेत आहे, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे, आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहे, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे। जेव्हा पोट भरून जेव्हा चला कोणी उपाशी जायचं नाही, माझ्या दीदीचं नवीन आयुष्य, वाजत्रीवाल्या हे बाबा वाजव, जोर जोरात वाजव लवकर वाजव। हे पुरी तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच फिरत असतो बघ, हे लहान लेकरांशी तर ते लई गोडगोड बोलतंय, बाळा ताटात काय ठेवायचं नाही रे माझ्या लेकरांनो, 2 लाडू 2 जिलेबी घरला घेऊन पळा, चला आपल्या दीदीचं लग्न आहे। हे पोरी बघता हे बघता 3 वाजता सगळा लग्न मंडप मोकळा होतो, हे नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून जशी सासरी जाण्यासाठी लग्नाच्या बोहल्यावर तू खाली येतेस ना का, त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पुरी, हे पळत येते तुझ्या गळ्यामध्ये पडते। बापाने मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही इथं परक्यासारखं त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत तिथे येतो, सगळ्यांना ओरडतो का रडताय, कोणी रडायचं नाही, कोणी रोएगा नाही, मेरी बेटी है, मेरी परी है, मेरी रानी है, उसकी जिंदगी उसका
आज पहला दिन है, चलो हंसते हंसते उसको भेजना है, चलो चलो बाजी हटो, चलो बाजी हटो, तेरा हाथ पकड़ता है, तेरा हाथ पकड़ता है, तेरे प्यार का वो हात पकडता है, चला मंडप जागा है, बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो, गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा परी जा, चल रडायचं नाही, हसत हसत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, चल जा पुरी. तुझी गाडी निघून जाते, तुला वाटतं माझा बाप असाच आहे, लहानपणापासून माझ्या बापाने मला बंदिरामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापाने कमालच केली, सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला पोरीचं, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी, फक्त तो तुला दिसला नाही ग, कधी रडला तेवढं सांगतो मी तर थांबतो बघ. जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत येतो बघ, लग्न मंडपवाल्याला अगोदर बोलून घेतो, इकडे रे बाबा, हा तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, जेवणवाल्या जेवण लई छाप बनवलं होतं, मोठं चाटत लोक गेली, लाडू जिलबी घेऊन पोरं पळत होती, तुझं किती पैसा आजच घे, उद्या माझ्याकडे असतील नसतील, बाबा बाबा वसंतरीवाल्याने इकडे आलं, हे तुमचा पैसा आणि 5,000 रुपये तुम्हाला ज्यादा देतो बाबा, लय भारी वाजवत होता, पुरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो, जेवढा साठवलेला असतं तेवढा सगळं तुझ्यावर उधळतो, जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी 7 वाजता 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुण आणि उशीवली करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव सांगा तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारखं, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. पोरी 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. आपल्या लेकरांच्या साठी जो संडास साफ करतो, गटारी साफ करतो, भंग्याचं जो काम करतो, हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो, त्या वॉचमनचं नाव बाप आहे. हे महाराष्ट्राच्या रस्त्यावर जो ट्रक चालवतो, ट्रॅक्टर चालवतो आणि आपल्या लेकरांच्या शिक्षणासाठी घरी पैसे घेऊन येतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे. जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर टाकतो आणि भर पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. बाप हात जोडून सांगतो या बापाला कधी लाचार करू नका, हात जोडून सांगतोय बोरा, जीव गेला तरी चालेल वाघ, त्या बापाला कधी पोलीस स्टेशनला उभं करू नकोस. हे पोरा तू वाघ आहेस वाघ, वाघासारखं लढायचं आहे बाघ आणि वाघासारखं चटरकाळी फोडात. हे पोरानो हेच सांगतोय बघ, तुम्हाला किती तुम्हाला काय वाटेल ते म्हण, पण तुला निर्व्यसनीच राहायचं आहे पोरा, व्यसन कुठलं करायचं नाही बघ पोरा. बघ एक वेळ देवाच्या पाया नाही पडलास तर चालेल पोरा, ऐकून घे. या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुला असं वाटायला लागलं मी खूप मोठा झालो, हे तुझ्या हातामध्ये मोबाईल आला, तुझ्या हात असू शकत नाही. एक वेळ देवाच्या पाया नाही पडलास तर चालेल, पण आई बापाच्या पाया पडल्याशिवाय घर सोडायचं नाही माझ्या लेकरानो. रोज आई बापाला मिठी मारायची नाही तर एक दिवस असा येईल साला वसंत हंकारे आला होता, त्याची आम्ही टिंगल करत होतो, त्याची आम्ही गंमत करत होतो, पण साला तेव्हाच ऐकलं असतं एक बापाला आईला कडकडून मिठी मारली असते तर किती बरं झालं असतं साला. हे पोलीस स्टेशनला तुझा बाप उभा असतो बघ, आणि तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझ्या 2 फुटावर तुझी आई उभी आहे बघ. कोणाला सगळे नाकार, शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा माझा राजा. आणि आज आम्ही काय करायला लागलो, आमच्याच पोरींच्या शरीराचा तुकडा आम्हीच करायला लागलो, आमच्याच पोरींना लागलो, आमच्याच पोरींवरती आम्ही अत्याचार करू लागलो. ऐक हे पुरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ, बापाच्या पाठीमागे 2 फुटावर तुझी आई उभी आहे बघ. हे पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजवलेली आहे बघ, बापाचा शर्ट भिजलेला आहे, आईचा पदर भिजलेला आहे. तुझा बाप चुकून ग पोलिसांना सांगतोय साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले,
2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण तर तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ. हे एखादा तुला मोबाईल काय देऊन देतो, तुझ्याशी गोडगोड काय बोलतो. हे बघ, हे पोरी तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावळा गांजाडा. हे हरामखोर, हे कोणाला हरामखोर म्हणतो मी? तो माझ्या पोरी ना फसवतो बघ, तो माझ्या पोरीचं तुकडं करतो बघ, तो नराधाम 3-3 वर्षाच्या लेकींच्या डोक्यामध्ये दगड घालतो बघ, तो नराधाम पोरी. हे बघ, हे मुंबईमधून 40 पोरी गायब झाल्या, अहिल्यानगर मधून एवढ्या गायब झाल्या, नागपूर मधून एवढ्या गायब झाल्या, गेल्या कुठं माझ्या लेकी? हे पोरीनो, हे पोरानो ऐका रे, हे काय सांगतोय ऐका. हे माझ्या लेकी इकडे बघ, तुझ्यापेक्षा वयानं 10-20 वर्षानं मोठा आणि तळ हाताच्या फोडासारखं जपलेल्या बापाच्या तोंडावर पच करून चुकून तुम्ही निघून चालतो का? हे कशासाठी? हे पोरी, एक पेन बापाला मागत होतीस 50 पेन देत होता, एक चप्पल मागत होतीस 10 चप्पल आणून टाकत होता, एका ड्रेस साठी किती फिरवत होता तुला ग. चांगलं तेच स्थिती घ्यायचं. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात तुझा बाप कसा करेल पोरी सांग मला, कसा करेल मला सांग पोरी सांग. हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं ते प्रेम आहे का पोरी? मला सांग 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 पोरी. हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राह. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापमध्ये पोरी. राजकुमार आणि तो आई बाप पोलीस स्टेशनला आल्यानंतर आई बापालाच तुम्ही ओळखत नाही, पोलिसांना सांगता यांच्यावर केस दाखल करा. एक ही पोरगी आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करणार नाही, एक ही पोरगा कोणत्या व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकणार नाही. हा तुला किती बघ, आता तू इथून जा, सोशल मीडिया माझा उघड, नाव टाक, सोशल मीडिया ओपन होतो, मला शिव्या घाल, माझ्या आई बहिणीला शिव्या घाल, माझ्या लेकीला घाल, सगळ्याला घाल, पण पोरा शेवटच्या श्वासापर्यंत तुला मी हेच सांगणार, तुला व्यसनमुक्त राहायचं आहे बघ पोरा, तुला आई बापाला जपायचं आहे बघ पोरा. हीच बाबासाहेबांची छत्रपतींची इच्छा होती. तुला इथं पोरी तुला तुझा आई बाप दाखवून देतो, एका मिनिटात दाखवून देतो सत्य काय आहे, वास्तव काय. आय एम गोइंग टू शो यू. आताच फक्त आहे. तिथं काही बाप आलेले आहेत का आपल्या लेकराचा कार्यक्रम बघायला? जरा हात वरती करा, लगेच हात वरती करा. 5, 10, 15 बाप जे जागेवर उभं राहा, जागेवर उभं राहा. बंधू आहे हा बसलेले आहेत का आपल्या लेकीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या 10, 15, 20 आयांनी जरा हात वरती करायचंय. चला लवकर, चला लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. जागेवरती उभं राहा माऊलीनं, जागेवरती उभं राहा. चला लवकर जागेवरती उभं राहा. जेवढ्या काय आया आहेत 10, 15, 20 आया आहेत, जागेवरती उभं राहा. आणि माऊलीनं जरा इथं या इथं या, लेकरांच्या समोर या, जरा इथं या, जरा असं इकडे या, जवळ या. बरा हा तुझा वय बाप आहे बाग, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी पेरतोय बघ पोरा. तुला शिव्या घालून मी सांगतोय बघ, तुला हरामी म्हणतोय, तुला नालायक म्हणतोय, तुला कुत्र्या म्हणतोय. ऐक का, कशासाठी म्हणतोय, जीव का तुटतोय सांग पोरा. ऐक, हा तुझा बाप आहे बघ, हा हे बघ, ही तुझी आई आहे लागले बघ पोरा, ही तुझी आई आहे. 2 मिनिटांमध्ये दाखवून देतो बघ पोरा. मला माहितीये तुला वेळ नाही, तुला जायचं आहे आता, ठीक आहे, पण ऐक एवढं शेवटचं बोलून जा माझ्या लेका. हा कोणाकोणाचे मम्मी आणि कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत, त्या लेकरांनी जागेवर उभं. आणि आता मी काय म्हणतोय नीट ऐकायचं आहे. यू जस्ट लिसन अँड यू जस्ट वॉच. दिस इज द ट्रुथ. नो, दिस इज द 21st century. विज्ञान तुमच्या हातामध्ये आहे. येस, लिसन पुरी. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती पोरानो, छत्रपती नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं बघ. अजून एक छोट रोपट वाढतंय पोरानो, ज्या रोपट्याचं नाव साला बाप आहे, तो बाप तिथं उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच 1,00,000% खरं आहे, कारण जे देवांना जमलं नाही त्या माऊलीनं करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली. इथं जर आम्हाला बघ, हे आमचं उगम शांती आहे. आईच्या डोळ्यात पहिला अश्रू तुमच्या अगोदर तुमच्यासाठी येतो बघ कोणी, तिला पहिली वेदना कळली. पण आई इतकंच आईच्या खांद्याला साठी डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता, कारण माझा अश्रू जर माझ्या लेकरांनी आणि माझ्या कुटुंबाने बघितलं तर माझं कुटुंब झुकल. म्हणून सगळे अश्रू आतमध्ये साठवून आपल्या कुटुंबासाठी कोण लढत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि पोरानो, तुम्ही जगातले सगळ्यात श्रीमंत आहात, कारण तुमच्या समोर तुमचा आई बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं पळत जाऊन आपल्या आई बापाला मिठी मारावी, पण हे ब्रह्मांडात गेलेला आई बाप परत कधीच खाली येत नसतो पोरीनो. पण तुम्ही पोरानो श्रीमंत आहात. एक काम करायचं, 1 वर्षाचं व्हायचं, पुरी पळत पळत जायचं आणि आपल्या आईला बापाला कडकडून मिठी मारायची.
एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, ते पाणी कसं आपल्या बापाला सांगायचं. पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण आज सांगतोय, माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा, माझा तुमच्यावर लय जीव आहे. पुरी चापळत समोर तुझा बाप उभा आहे, समोर तुझी आई उभी आहे. जा तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा लवकर पोरा पळत जा. आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार, तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, जा तुझ्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार. मार मिठी मार पोरी, कडकडून मिठी मार पोरी, मार कडकडून मिठी. सांग मला, या आईच्या डोळ्यात आलेले अश्रू खोटे आहेत का मला सांग. तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडणारी ही आई खोटी आहे का सांग. सांग मला, या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू बराना हे अश्रू खोटे आहेत का मला सांगा. तुमच्यासाठी रडणारा हा बाप खोटा आहे का सांगा. तुमच्यासाठी रडणारी ही आई खोटी आहे का मला सांगा. सांगा, या बापाला तुम्ही लाचार कराल का. या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं कराल का. सांगा, तुम्ही व्यसनाच्या आहारी पोरानं जाईल का. हा बाप गेल्यानंतर कोणाला मिठी मारणार पोरा. हा बाप गेल्यानंतर कोणाच्या खांद्यावर डोकं आपटून रडणार पोरा. वाघासारखा तुझ्या पाठीशी कोण उभं राहणार पोरा. म्हणून तुला मी ओरडत असतो, शिव्या घालत असतो. पोरानो एकदा बकर चुका चुका पोरानो, चुका चुका पोरानो. ए पोरानो, हा तुमचा देव आहे पोरानो, हा तुमचा पांडुरंग आहे पोरानो. चला, खाली बसलेल्या सगळ्या लेकरांनी आपला उजवा हात वरती करा. चला सगळ्यांनी या सभा मंडपात, विचार मंडपातल्या प्रत्येकाने आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बाबाच्या मोठे जन्म घेतला, चला उजवा हात वरती करा. चला डोक्यावर ठेवा आपल्या, चला डोक्यावर ठेवा. चलो डोक्यावर ठेवा पोरानो. आणि डोळ्यासमोर आणा आपल्या आई बाबाला. उस अब्बू को अपने आंखों के सामने लाओ, उस माँ को अम्मी को अपने आंखों के सामने लाओ. चला सगळ्यांनी आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आणा पोरानो, आई बापाला डोळ्यासमोर आणा पोरानो. डोळ्यासमोर आणा. आला का बाप डोळ्यासमोर, आली का आई डोळ्यासमोर. त्या आईला डोळ्यासमोर आणा, त्या बापाला डोळ्यासमोर आणा. आणि एकदा आई बापाला कडकडून मिठी मारा पोरानो, मारा मारा. त्या आईच्या गालावरून हात फिरवा, त्या बापाला कडकडून मिठी मारा. आणि सांगा आई बापाला, पप्पा मी आत्महत्या करणार नाही पप्पा, मी कुठलंही व्यसन करणार नाही पप्पा, या राष्ट्रातल्या लेकीचं मी संरक्षण करणार पप्पा. पप्पा कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये मी फसणार नाही पप्पा. पप्पा माझा तुमच्यावर लय जीव आहे पप्पा. पप्पा मी कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही पप्पा. मी शिकणार पप्पा, मी कुठलंही व्यसन करणार नाही पप्पा. ह्या शपथ, ह्या शपथ मारा त्या आई बापाला कडकडून मिठी. आणि सांगा, तुम्हीच आमचे दैवत आहात, तुम्हीच आमचे दैवत आहात. मी निर्व्यसनी राहणार, त्या जाळ्यात बसणार नाही. घ्या शपथ. हात खाली. सब मंगल है, बसा सगळे बसा माऊलीना. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. इस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मक देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषवणी मत द्यावे कसाय दान. जो जेवांचिल तो ते लाहो प्राणी जातय. नम अरिहंतानम, नम सिद्धानम, नम आयर्याण, नम ओझायाण, नम लोय सव्व साहुन, ऐस पंच नमकार सव्व पावकनसन, मंगलानम च सव्वेसिम परम हवै मंगल. जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अला हो अकबर, अल्लाह अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदन रसूलुल्लाह. हय्या लस्सलाह, हय्या लल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे. या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. आई बापांना दिलेले सुंदर शरीर आणि आयुष्य, या आयुष्याला जपा. व्यसनाच्या विळख्यात अडकू नका. आई बापापेक्षा सर्वश्रेष्ठ दैवत, विज्ञान, अध्यात्म काहीच असू शकत नाही, काहीच असू शकत नाही. बस एवढं सांगण्यासाठी आलो होतो.
मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा. आणि मला जर काही लेकरांना द्यायचं असेल तर या ब्रह्मांडाला एवढं सांगा, आमच्या राष्ट्राचे कोर वसंतकारी नावाचा अखंड विश्वभर माणूस की शांती आई बाप राष्ट्र धर्म प्रेम फिरत आहे. त्याचा आवाज असाच वाघासारखा असाच राहणार आहे. त्याची नजर अशीच निरोगी तीक्ष्ण राहणार आहे, डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत त्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी राहणार आहे. आणि त्याचा शेवटचा श्वास लाखो करोडो लेकरांचं सकारात्मक परिवर्तन करत असताना आई बाप प्रेम त्यांच्या काळजात फिरत असताना त्यांच्या साक्षीनं अगदी हसत हसत या ब्रह्मांडात विलीन होणार आहे. एवढा एकच आशीर्वाद या भगवंताकडे माझ्यासाठी मागा, माझ्या झोळीमध्ये टाका. कारण एका आईचा आशीर्वाद, एका लेकराचा आशीर्वाद हे मला नक्कीच लागत असतो आणि लागतो. एवढं बोलतो आणि ज्या पंचमहवतांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, गुरुवर्यांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत, या राष्ट्राच्या धर्माच्या आणि महामानवांच्या विचारांच्या चरणी नेहमीच नतमस्तक असलेला हा वसंत इथं जमलेल्या प्रत्येक लहान थोरांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि मी इथं थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. शेवटची एक प्रतिक्रिया मला मुलांच्यातून पाहिजे. आपल्या बापाविषयी किंवा आपल्या आईविषयी जे वाटलं एका मिनिटात कोण बोलणार आहे? एक ये बाळा. एक प्रतिक्रिया मुलांच्यातून आणि एक प्रतिक्रिया मला माझ्या लेकीकडून पाहिजे आपल्या आई बापाविषयी. आणि 9th standard. I live in Savarga and I study in Nutan English School. तर आपू आई आणि वडील दोघांनाही खूप प्रेम करतो, पण जास्त प्रेम आपू आईला करतो. कारण की आई आपल्याला रोज सकाळी उठून रनिंग किंवा कोणी एक्सरसाइज करत असेल त्याच्यासाठी उठवणे. तर एवढ्या थंडीमध्ये लवकर उठून स्वयंपाक करणे म्हणजे खूप हार्ड काम आहे. कारण की सकाळी लवकर उठा आणि कोणाची पण मम्मी समजा जॉबला असेल तर त्यांना खूप कठीण जातं. कारण की सकाळी लवकर उठणं आणि फॅमिलीचा पण स्वयंपाक करणं आणि त्यांचा पण स्वतःचा स्वयंपाक करणं हे खूप कठीण आहे. आणि बाप म्हणजे खूप. माझे पप्पा एक ड्रायव्हर आहे. मला स्वतः शाळेमध्ये आणतात, म्हणजे सावरगावरून मलकापूरला गाडी आणतात. सर्वांना ड्रॉप करणं आणि शाळेमध्ये घेऊन येणं हे खूप जबाबदारीचं काम आहे, मला माहिती आहे. आणि शाळेतून पिक करणं आणि वापस सर्वांना छोट्या मुलांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. आणि मी पण त्यांची खूप इज्जत करतो. मी एक कीर्तनकार आहे आणि मी त्यांचे खूप नाव कमवणार आहे. मला मोठं होऊन डॉक्टर बनायचं आहे. तर मी तुम्हाला फक्त एक कडवं पण मी आईच्या विषयी गाणं म्हणून तुम्हाला सांगणार आहे. कारण की मला सिंगिंगची खूप आवड आहे. आणि आईच्या आदर भावाने मी एक छोटंसं गीत तुमच्या पुढे स्पष्ट करतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई मायेचा सागर दिला जीवना आकार. आई मायेचा सागर दिला जीवना आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनेच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. बस मी एकच कळवणार आहे, कारण की जास्त टाइम नाही घेणार आहे मी. थँक्यू.
ये बड प्रमोद वानखेडे आहे. मी वाघोडवरून आहे. माझ्या पप्पाचं नाव प्रमोद राजाराम वानखेडे आहे आणि माझी मम्मी गृहिणी आहे. माझं फक्त एवढं म्हणायचं आहे की आपल्याला जेवढे आपले पप्पा आवडतात, मम्मी आवडते, तेवढेच आपले पप्पा पण आवडायला हवे. आपल्यापैकी खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांना मोठं होऊन डॉक्टर, इंजिनियर व लॉयर वगैरे बनायचं आहे. हां, पण आजपर्यंत तुम्ही असे विचार केला की तुमच्या मम्मी, तुमच्या आईवडिलांना काय वाटते की तुम्ही मोठं होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करायला हवं? माझ्या पप्पाला वाटते मी मोठे होऊन मोठे डॉक्टर बनायला हवे आणि मला पण असं वाटते. माझं फक्त एवढं म्हणायचं आहे की तुमच्या आईबाबाचे तुम्ही स्वप्न पूर्ण करा आणि आपल्या सरांनी जेवढं सांगितलं तेवढं करा. थँक्यू. हे वर्षातून एकदा तरी आवश्यक आहे आणि त्याची गरज समजून आज या ठिकाणी आपण हा अशा सामाजिकतेची जाणीव असलेला आणि खरोखरच नावाजलेलं नाव जे संपूर्ण ते त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो. तद्वतच मॅनेजमेंट, लोकसेवा शिक्षण बहुउद्देशीय मंडळचे सचिव अरविंदजी कोलते सर, ट्रेझरर सुधीर भाऊजी पासपांडे सर आणि सर्व मॅनेजमेंट मेंबर यांनी या कार्यक्रमासाठी आपल्याला सहकार्य दिले. त्यांचे अमूल्य सहकार्य हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, तर त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. पद्मश्री डॉक्टर व्ही बी कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय मलकापूर चे आदरणीय प्रिन्सिपल डॉक्टर AW खर्चे सर, तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन डॉक्टर योगेश खर्चे सर, तसेच IQAC इंचार्ज रमाकांत चौधरी सर यांनी सर्व प्रयत्न करून या कार्यक्रमासाठी आपल्याला उपस्थिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच सर्व हायस्कूलचे टीचर्स आणि विद्यार्थी सुद्धा यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे आपण मुलं मुली, जे चिमुकले मुलं मुली माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांनी हा कार्यक्रम खूप शांततेने ऐकून घेतला आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कारण ऑब्झर्व झालं की बऱ्याचशा मुली रडत होत्या, मुलं सुद्धा रडत होते, तर त्यांना नक्कीच त्यांच्या आईवडिलांची जाणीव आहेच, म्हणूनच त्यांच्या डोळ्यातून हे अश्रू आम्हाला इथे दिसले. तर मी त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीनं हा कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो. श्री वसंत अंकारे सरांचा प्रोग्राम उद्याला सकाळी 8 वाजता नांदुरा येथील CS कोठारी या हायस्कूलमध्ये आयोजित केलेला. आपण सेम प्रोग्राम त्यांचा जळगाव जामोद इथं न्यू इरा हायस्कूलतर्फे, जळगाव जामोद न्यू इरा आणि VB कोलते इंजिनिअरिंग या कॉलेजच्या मार्फत तिथे कोल्हटकर महाविद्यालय म्हणून आहे, त्यांच्या मोठ्या ग्राउंडवरती असा प्रोग्राम आपण दुपारी 11:30 वाजता आयोजित केलेला आहे. तरी जे विद्यार्थी किंवा तुमचे जे कोणी रिलेटिव्ह, काही लोकांचे आम्हाला फोन आले होते नांदुऱ्यावरनं सुद्धा की सर आम्ही इथे यायला तयार आहोत, तर आम्ही त्यांना सांगितलं की उद्याला असा प्रोग्राम तिथं आयोजित केलेला आहे, तर तुम्ही हा मेसेज इतरांना देऊ शकता. आणि आता इथून निघत असताना बघा, मुलींसाठी या डाव्या साईडला इथं जे पार्किंग आहे तिथनं एक गेट आहे, तर मुलींनी डाव्या साईडच्या गेटनं बाहेर पडायचं आहे आणि मुलांनी ज्या गेटनं तुम्ही आलात सेंटरच्या त्या गेटमधनं बाहेर पडायचं आहे. लक्षात येतं ना? तर सर्वात आधी मुलींनी बाहेर पडायचं, मुलांनी इथंच बसायचं आहे, मुलींनी बाहेर पडायचं आहे. डाव्या साईडला जे गेट